वहिनी भाऊजी कवा आल्या सा? सकाळी. ते दिवसभर जरा बाहेरच होतो मी. अवद्याचं काम होतं एक. ते नव दौरा कसा झाला मुंबईचा? एकदम सक्सेसफुल. वा. आणि राणादा परत हरवायला नाही नव? नाही नाही, आत्ता मयात गेलेत. बरकत भाऊजींचा फोन आला होता. अच्छा. किंवा आला किती त्याला? हे काय पेपर? हा 2 दिवस आधीच आहे. खरं ती बातमी वाचली आणि राणादाची आठवण झाली म्हणून घेऊन आले. ही बातमी बघा की. भारताच्या 2 पैलवानांनी 2 गोल्ड मेडल आणल्यात भारतासाठी. आणि त्यातली ती विनेश फोगाट म्हणून पैलवान आहे की नाही, अहो पाय दुखत असताना गोल्ड मारले. एकदम वज्री केसरी झाली बघा डोळ्यासमोर. दावा राणादाला बी. हो, आशियाई स्पर्धेत मिळवली आहेत भारताने गोल्ड मेडल. नक्की दाखवते यांना. आणि या सुद्धा मॅटवरच्याच कुस्ती आहेत. यांचा हुरूप वाढेल. अहो म्हणून तर आणलाय पेपर. माऊ काका बोका लाडू शेट. लाडू? काय झालं? लाडू काय झालं रे? काय झालं? हा? वर्गातली पोरी मला दोस्त मानली. अरे म्हणू दे की, त्याला काय होतंय? मी पैलवान मत आले. अरे राणादा बी असंच म्हणत होता. अरे दोस्ती झाली आणि तुझी माऊ आली. विचार पाहिजे तर. अरे कर दोस्ती, पुढे भलंच होईल की तुझं. म्हणजे लाडू? हे लाडू काय झालं? वर्गात एक पोरगी माझी दोस्त झाली. अरे बाळा, म्हणू दे ना मग. काय झालं एवढं? रडू नकोस तू. मी नाही म्हणलो तरी पण मला दोस्त दोस्त म्हणत होती. अगं बाई, म्हणजे आतापासूनच मैत्रिणींचा का रडा पडला काय? अवघड आहे बाई पैलवानाचं. नाही मला नको आहे दोस्त. अरे आता नको म्हणून कसं झालं? तुला तर जबरदस्ती दोस्त केलं की तिनं. नाही राणा भाऊजी, अहो ऐकलं का तुम्ही? लाडूला शाळेत मैत्रीण मिळाल्या म्हण. आता हो. तुला पण म्हणजे तुम्हासने बी कोण नवी मैत्रीण मिळाल्या काय? तुम्हाला आम्हा बायकांच्या काहीच कळणार नाही बघा. इथं माझं त्यांनी परदेशी चालले म्हणून काय बी सुधरे ना मला. आणि तुम्हाला काय फरकच पडत नाही. माझं ध्यान बी येणार नाही तुम्हासनी कब. अगं असं कसं? तुझ्या लिस्टा कायम ध्यानात राहणार बा माझ्या. तेच म्हणजे मी ध्यानात राहणार नाही असंच नवं. अगं तसं नाही ग बाई. आता लिस्टा ध्यानात आल्यावर तुझं ध्यान येणारच की. कशामुळे तरी माझं ध्यान येणार ह्यातच सगळं पावलं म्हणायचं. हा, एक तू आणि दुसरा राणादा. माझ्या आयुष्यात लय महत्वाचा आहे बघा तुम्ही. ते नव राणा भाऊजी मुंबईला गेल्यात नव. आला की परत. अगं सकाळीच गाठ पडला होता. मी बी त्याच्या कुस्ती टायमाला निघालो. अहो तुमचं जाणं भाग आहे, कळेल त्यासनी. हा, पण त्याच्या मनाला वाईट वाटत असेल बघ. आता माझंच बघ की, मला किती वाईट वाटतंय. तुम्ही मनाला लावून घेऊ नका सर. अहो राणा भाऊजी खंबीर आहेत स्वतःला सांभाळायला. आणि अंजली ताई आहेच की त्यांच्या बरोबर. तुम्ही तेवढं आपलं ट्रेनिंगच्या इथं स्वतःला सांभाळा म्हणजे झालं. हा राणादा, आता लगेच अर्जंट? हिला बी आणू? आलो लगेच येतो. हा अहो काय झालं? गावर राणादाने वाढव बोलले दोघांनी लवकर. कशाला? काय मला पण माहित नाही. लगेच ये म्हणलाय. चल. अहो पण हे अगं आल्यावर भर बॅग. चल, दोस्तानं बोलवलंय. राहू द्या. हा समजा बरोबर पाहिजे ना. राणादा एवढं अर्जंट कशाला बोललोस? काय झालं? ये तुझी पूजा घालायची. ये म्हणजे अरे काय नाही रे माल्या, इकडे ये की. अरे माझा दोस्त
पोलिसात जाणार. मग त्याचा सत्कार व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे. सत्कार? अरे भाले सेंड ऑफ रे, सेंड ऑफ. हा असं म्हण की मग. भाल्या तुझं हिंदी बरोबर हल्ली इंग्रजी बी सुधारले. अरे उद्या आता पोलीस बनल्यामुळे इंग्लिश यायला पाहिजे का नको त्याला? त्याचा काय संबंध सच्चा? आता मला सांग, पेपर लिहायची म्हणजे इंग्लिश यायला पाहिजे का नको त्याला? अरे FIR तुला इंग्रजीमध्ये लिहितात असं कुणी सांगितलं? अरे आता मला सांग, पेपरला मराठीत काय म्हणतात? अरे FIR हे बघ सच्चा, तुझ्या डोसक्याची गिरण झाल्या गप. अरे तू कशाला पीठ पाडालीस मग? हाय, गुड मॉर्निंग. हॅलो, राणाला बोलव ना. एक्सरसाइज करायचं नाही आज? हे सकाळीच गेलेत एक्सरसाइजला. काय? हो, आज सकाळी लवकरच उठलेत. अरे वा, चांगलाच फरक पडलेला दिसतोय. हो, यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की घेतली. गुड. ताई, गोदात काही विचारायला पुरणपोळी सोडून अजून काय करायचं काय? ते पुरी बासुंदी? नाही, पुऱ्या नको, तेलकट होतील ना फार. बासुंदी करूया सांगा. हा. का राणा स्वतःहून गेला म्हणून सेलिब्रेशन करताय की काय? नाही नाही, आज रक्षाबंधन आहे ना, त्याची सगळी तयारी चालू आहे. तू नाही करत सेलिब्रेशन? नाही, मी माझी रक्षा स्वतःच करू शकते आणि आजकाल सगळ्याच मुली करू शकतात. कशाला पाहिजे रक्षाबंधन? हो बरोबर आहे, पण एक भाऊ कायम आपल्या सोबत असतो, यात काही चुकीचं नाही ना. भावा बहिणीच्या नात्याचं सेलिब्रेशन आहे. आपल्याकडे नाती निभावण्यापेक्षा त्याचे सोहळे करण्यातच जास्त वेळ जातो. असो, मी निघते. अगं नाही, थांब ना. आज जेवणाचा मस्त बेत केलाय, तू पण जेवून जा. नाही नाही, मला जरा काम आहे. तुम्ही एन्जॉय करा. आणि हो, सेलिब्रेशनच्या नादात राणाचं डाएट मोडू देऊ नकोस. हा? नाही नाही, मी त्याची खबरदारी घेईन. डोंट वरी. ओके, गुड. मी जाते आणि बघते तुझा राणा कसा एक्सरसाइज करतोय. चल, बाय. बाय बाय. कंटाळलाय बाबा. काय शिरपती, पैलवान बनायचा नवीन फंडा का काय? म्हणजे अरे बाबा, तालमीत आज जाऊन व्यायाम करून पैलवान झालेले लय पैलवान बघितल्यात मी. आणि तू तालमीच्या बाहेर बसून व्यायाम करताना पहिलाच पैलवान असेल बघ. अरे या उद्या काय? सकाळ सकाळ टाकून आलास का काय? ए, मी टाकत नव्हतो, हा? मी पित होतो, पण आता ती पण सोडल्या. पण मला एक सांग, तू घरातलं काम धंदा सोडून इथं काय करायला लागलायस? अरे या उद्या आपला लाडू तालमीत आलाय नव सरावाला, त्याचं झालं की घरात सोडून येणार. अच्छा 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 अच्छा, हा. असं आहे होय. बरं मी काय म्हणतो, श्रीपतीराव जरा येतायचा पुढे का? या की जरा. या. कसं आहे, त्या सख्खी मॅडम कुठे दिसल्या नाहीत रे 2-3 दिवस झालं. का राहू द्या, पण तुला का काळजी? का काळजी करायला नको? अरे आपल्या राणा दादाच्या मॅनेजर आहेत त्या, त्यांचा हाल हवाला विचारायला नको? अरे ते मॅडमचं सोड, पण इथं राणादाचा हलवा लागला त्याचं काय? ते कसं काय? अरे अंजली वहिनींनी राणादाला सखी मॅडम बरोबर दोस्ती करायला सांगितल्या, आणि राणादाला ते काय जमना. जमलं म्हणून समज. मी जमवतो, तू काय काळजीच करू नकोस. तू कसं जमवून देणार? अरे मॅनेजर आहे मी. मॅनेजर तू का ती सखी मॅडम? अरे ते आमचं सेम टू सेम आहे, शक्य झालं सेम टू सेम. ए, तो तुझ्या डोसक्याच्या बाहेरचा विचार आहे. हा, तू तिथं दगडावर बस. हा, मी जातो. सखी येशील का? सखी मॅडमला भेटायचा चान्स सुटेल तेव्हा उद्या कसला. चले कसं दिसायलो आम्ही? लय भारी आहे की नाही? हा, जादा दागिने काही घातलंच नाही आज. जाऊ बाई. बरं, राणा भाऊजींसाठी ती चांदीची राखी काढून ठेवल्या, घेतल्यास ना? वय काय समजी तयारी झाली बघा. एकदा का राणा आलं की मग झालं. तेच तर. अहो काय हे जाऊ बाई, आज रक्षाबंधन आहे, आज तर सुट्टी द्यायची का नाही राणा भाऊजीसनी? किती पळवायला बरं त्यांना. अहो सणावाराचा तरी निदान जरा आराम करू द्या की त्यासनी.
अहो पण त्यांना मी जा म्हणून म्हंटलच नाही, ते स्वतःहूनच गेले. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी काम करायचं नाही असं काही नसतं. वय आता तुम्हीच असं म्हणायलाय म्हणल्यावर आम्हाला बी भयच म्हणायला पाहिजे का नाही. बरं चंदे, जा बरं आज गोडा थोडाचं काय केलंय ते बघ बरं जरा. जा जा. आणि वय इथं पाठ बीट मांडून ठेव, रांगोळी काढ छान. काय लाडू काय रे लाडू, तालमीत जण नुसतं मातीला शिवून आलास का काय तू? अरे तू बी राणा भाऊजींसारखं तालीम करणं सोडून दिलंयस काय? आज कोणच आलं नव्हतं तालमीत. का र? नाही वनी साहेब, आज ते रक्षाबंधन आहे ना मग, तेव्हा तालमीला कोण बी आलं नाही. मग वाजता त्यांनी लवकरच परत पाठवलं. मग काय जरा जोर बैठका मारल्या आणि झाली बघा सुट्टी. हा, अरे राणा, नमस्कार. तुम्ही नमस्कार करतो. कुठं कसल्या तंद्रीत चाललाय? ती आपलं राखी. राखीचं काय? नाही नाही नाही, राखी नाही, ते सखी मॅडम कडे गेलतो. राखी बांधायला? नाही नाही, ते राखी बांधायला नाही, ते प्रॅक्टिस बद्दल बोलायला गेलतो. आता त्यासनी फुल सपोर्ट करायचं ठरलंय ना. अरे चांगलं आहे की मग. आधीपासून तुला हेच सांगत होतो, पण तू आपलं तुझाच हटवादेपणा करत बसतात बघ. तिचं ऐकलंस तर तू पक्का कुस्ती जिंकणार बघ. नाही अहो, पण तुम्ही माझं वाचत आहे सर. अरे मी असणारच आहे रे, पण तिच्या सगळं जरा जुळवून घे की. होय, जे अंजलीबाई बी हेच म्हणालेत, ते दोस्ती कर म्हणालेत. अरे व्हायलाच पाहिजे. दोस्तीसाठी तू काय बी करतोस, तेव्हा दोस्ती झाल्यावर सगळं प्रश्नच मिटणार बघ. बांध तिचा दोस्त, आणि नाही बांधलास तर तंगडच तोडतो तुझं. काय? नाही 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 नाही, बनतो. बरं येऊ काय? हा ये. थांब. नमस्कार करतो. जेवण टाकून राणा कुठं गेला? अवधूत भाऊजींचं काम आहे ना काहीतरी. अगं खरं हाय, पण सगळ्यात संगत जेवला असता तर बरं झालं असतं ना. अहो दुसऱ्याचं काम म्हणल्यावर राणादा स्वतःचा विचार न करता मदत करतात दुसऱ्याला. अवध्याचं काम म्हणजे काहीतरी भानगडीचं असणार, हे फिक्स आहे बघा. अंजली येतात कर. सूरजला संघ पाठवायला पाहिजे होतं बघ. नाही हो गोदाक्का, आता सूरज भाऊजी जसे सुधारलेत ना तसे अवधूत भाऊजी सुद्धा सुधारले, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता राणादा आणि लाडू दोघच राहिलेत बघा जेवायची. हा अगं शिरपती कुठं गेलाय लाडूला घेऊन? तुम्हीच पाठवलं ना त्यांना मंदिरात पाया पडू द्या म्हणून. मी? अगं मी कशाला पाठवीन? घरात देव असताना देवळात जायला कशाला सांगीन? आता लाडू घरात असता तर त्याला बिचाऱ्याला राखी बांधली असती ना. आता आल्यावर बांधूया. सकाळी रुसून बसला होता बहीणने राखी बांधायला म्हणून. मग त्याला एक बहीण आणून द्या की. काय रे? अरे कुठं होतास तू? काय रे एवढ्या राख्या? आता का बहीण नको मला? हे बघ 27 बहिणी मिळाल्या मला. लाडू, अरे एवढ्या बहिणी कुठं मिळाल्या तुला? गावात श्रीपती काका गावात घेऊन गेलेले मला. म्हणजे शिरपती एवढ्यासाठीच घेऊन गेलता तर? पण लाडू, राख्या बांध्यावर त्यासनी ओवाळणी काही दिलास का नाही? म्हणजे कुठं का? घ्या, म्हणजे यो फुकटातच राख्या बांधून आला. अरे म्हणजे राखी बांधणाऱ्या बहिणींची काळजी घ्यावी लागते. घेणार की, आणि त्यांचं रक्षण पण करावं लागतं. करणार की. पैलवान आहे मी. आणि त्यांना गिफ्ट पण द्यावं लागतं. गिफ्ट? काय देऊ?
माझ्याकडे तर काहीच नाही. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी तुला पेन्सिलचे बॉक्स देते, त्यातली एक एक पेन्सिल प्रत्येकीला घेऊन ये. हा हा चल लवकर, आले आम्ही, चल लवकर. गोदा का या लाडूची तर कमानच आहे बघा. अव सकाळी बहीण नाही म्हणून रुसून बसला होता आणि आता गावात 27 बहिणी मिळवून आला बघा. हा रानाचं बी असंच व्हायचं बघ. गावातल्या समध्या पुरी बळबळच त्याला राख्या बांधायच्या. चला लाडू, ह्यात पेन्सिल आहेत, प्रत्येकीला एक एक पेन्सिल द्या, मी श्रीपती दादांकडे देते. आणि हो झालं की याला लगेच घरी घेऊन या, जेवण राहिलंय त्याचं. हो वहिनी साहेब, काम झालं की लगेच उचलून आणतो बघा याला. हो नाही तर गप्पा मारत बसेल. होय, चला पहिलवान चला. राणादा, तुझ्याकडे 2च राख्या, माझ्याकडे 27 राख्या. चला चला लाडू साहेब, चला लवकर. एवढा का उशीर? अहो एवढ्या राख्या? गावातल्या सगळ्या मुलींनी राख्या बांधल्यात त्याला. बरं ते सोडा, तुम्हाला काय एवढा वेळ झाला? आणि अवधूत भाऊजींचं काय काम होतं? अहो ते मी बरं ते जाऊ द्या, तुम्ही जेवायला अहो नाही थांबा, काय झालं? काही भानगड नाहीये ना? तसं म्हणला तरी चालेल. राधाताई म्हणल्याच होत्या मग. बरं काय झालं? कसली भानगड? काय नाही ते काय? अहो ते मी राखी घेऊन सखी मॅडम कडे गेलतो, पण त्यांनी मला हाकलून लावलो. म्हणल्या बहीण बहीण काय होणार नाही म्हणून. काय? गुळ? तू? एवढा गुळ का आणलास? अहो कसं आहे, आपल्याला जोवर कडवटपणा जात नाही तोवर आपल्यात दोस्ती होणार नाही. गुळ खावा आणि कडवटपणा घालवा. तो घ्या की. तू बरास ना बाबा? असं गुळ खाऊन कधी मैत्री होते का? हो ते नंतर ना बघू की, तुम्ही आधी कडवटपणा घालवा. नाही, मी काय करू एवढ्या गुळाचं? अहो एकदम खावा असं कुठं म्हणतोय. जेव्हा रागेल तेव्हा खात जावा. एवढं गोड खात नाही मी कधी. तू ते घेऊन जा. अहो पण घेऊन जा म्हणते ना. नाही. उचल. अरे उशीर केलात? हा ते जरा काम होतं. आज स्वयंपाक लवकर झाला म्हणून मग मी पुस्तक वाचत बसले. तुमचं कसलं काम होतं? हा काय नाही, असंच आपलं होतं एक काम. हो तुम्ही म्हणलात म्हणून मी तयार झालो, पण काय होईल असं काय वाटत नाही. काय? दोस्ती हो. म्हणजे? अहो अहो तुम्हीच म्हणलात ना व की सखी मॅडम संगत दोस्ती कर, म्हणून मग मी ते गुळाची डेप घेऊन गेलतो. अहो पण साधा खडा बी उचलला नाही डेपतला. गुळाची डेप? कशासाठी? अहो दोस्ती व्हावी म्हणून. दोस्तीचा आणि गुळाच्या डेपेचा काय संबंध? हो कसं आहे बघा, कुठलं बी नातं तयार करायचं असेल, ते टिकवायचं असेल तर त्यात गोडवा पाहिजे.
सखी मॅडमच्यातला कडवतपणा जाऊन गोडवा आणायचा. अहो म्हणून मग मी ती गुळाची डेप घेऊन गेलतो. आम्ही फुकट काही घेत नाही, बदल्यात काहीतरी द्यायला लागतं म्हणून उसाणलाय. हो, जे रूल्स माझ्यासाठी वापरले ते इथे लागू होणार नाही. ती वेगळी, मी वेगळी. पण मी काय चुकीचं मनात घेऊन गुळ द्यायला गेलतो का? अजिबात नाही. बघा तुम्हाला कळते, पण त्यासनी काय बी कळत नाही. हो, मी तेच सांगतेय, ती वेगळी, मी वेगळी. बरं ते सोडा, गुळाच्या डेपेचं काय केलं मग? आणले घरी. मग छान. मग आता मी खाते. आपण आपल्यातला गोडवा वाढवू. आपल्यात हायच की गोडवा. मग अजून डबल करू. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. चालतंय. अहो ते विसरलोच, गोदका जेवायला बोलवती. चला. लाईट कुठे जा बघ तिकडे असेल. जा बसा. करा सुरू. ते नाही, उद्या सकाळी करून दिलं असतं की. कुठं उद्या सकाळी? आता एवढे हिटपतूर आलायसा, हेरपटा वाया कशाला घालवतायसा? करून टाका, सगळं करून. ठीक आहे, घालाई आवरा. ती नवरा ना, अरे ह्यांच्याकडे काय लिहून घ्यायचंय? तेच काय कळणं मर्द. काय सांगायचं? पण हे काय कशासाठी येते काय कळू द्यायचं नाही तू. अरे राणा मर्दा, माझ्या झोपाचं खोबरं केलंस, त्यांच्या झोपाचं खोबरं केलंस, आणि वर इथून म्हणतोस काय लिहायचं तेच माहित नाही. बोला काय लिहायचं? पत्र. पत्र लिहायचं. पत्र? अहो आता कोण पत्र लिहितंय वय? अहो मोबाईल वर मेसेज टाईप करायचा. नाही नाही, ते पत्र नाही आहे, ते कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? दोस्तीचं. हा, दोस्तीचं. अहो दोस्तीचं कॉन्ट्रॅक्ट? अहो दोस्तीत कधी कॉन्ट्रॅक्ट असते वय? या घराचं भलं होऊ दे. सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे. घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे. अंजलीबाई, अरे हो, सकाळी सकाळी कुठे गेला होता? काम सक्सेस झालं. कसलं? आता सखी मॅडम सगळ्यात दोस्ती होणार बघा. अरे वा, चांगलंय की. मग शेवटी जमलं म्हणायचं तुम्हाला. होय, समद्यात महत्वाचा होता तो विश्वास, तो दिलाय. आता त्या माझ्या संगत दोस्ती करणार म्हणजे करणार. छान. हा, पण मी ती गुळाची ढेप आता तुम्हाला परत नाही देणार. अहो ती तुमची झाली की आता. आपली. होय आपली. मी तुम्हाला मदत करणार आणि तुम्ही मला मदत करणार. बर, मी तुमची काळजी घेणार आणि तुम्ही माझी काळजी घेणार. अरे दोस्त म्हणून येणारी सगळी सुखदुःख समसमान वाटून घेऊ. अरे हद्द झाली यार या राणाची. अशी नियमवाली मैत्री कोणी करत का? हाय बोल. मी मजेत आहे, तू कशी आहेस? नाही नाही, ब्रेकफास्ट केलाय मी, डोंट वरी. नाही मी त्याच्यावर नाही हसत आहे, तू बोल ना. काही बदल वगैरे झालेला नाहीये माझ्यात, तू बोल. अगं खरंच नाही झालेला. ऐक ना, आपण नंतर बोलूया की, मी जरा कामात आहे आता. बाय. अरे बाप रे.
टू मच आहे गुड मॉर्निंग मैडम। एक बात पूछें? यस। मुंबई में क्या हुआ? मतलब जब से आप वापस आई है बहुत बड़ा बदलाव आया है, मानो जैसे सैलाब आया हो। व्हाट? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? नहीं, आप मानो या ना मानो, लेकिन जब से आप मुंबई से वापस आई है राणा बदल गया है, आप भी बदल गई हैं। मी जे सांगत होते ते पटलंय त्याला. उसे उसकी गलती समझ में आ गई है. और आपको आपकी? म्हणजे नहीं, मेरा मतलब है कि आप हमेशा गुस्साए अंदाज में रहती थी, लेकिन आज हंस रही हैं. मतलब बदलाव तो आया ही है. पक्का मुंबई में कुछ न कुछ जरूर हुआ है. असं काहीही झालेलं नाहीये. ठीक है, मत बताइए, लेकिन मुंबई में कुछ न कुछ हुआ जरूर है मैडम. आपको एग्जिट लेनी है? मैं चलता हूँ मैडम. घ्या, चहा घ्या. गार केलाय ना ब? पिऊन चेक करू काय? ए आणि इकडे चंदे, यो ठोकळा सकाळ सकाळ एवढ्या घाई गडबडीत त्या सखीला भेटायला का गेला असेल ग? आम्ही विचारलं तो कागद कसला आहे तर जरा गडबडला आणि आल्यानंतर तर चेहऱ्यावर फार खुशीचा महापूर दिसत होता. म्हणजे पक्क काय ना काय तर भानगड असणार बघा. तेच तर. आता ती भानगड काय आहे हे कळल्याशिवाय काय आमच्या जीवाला चैन पडणार नाही बघ चंदे. काय सांग? आता तुम्हीच विचारा की तोंडावर. राणा भाऊजी काय कुठं बाहेर चालला काय? होय, मळ्यात चाललोय. हा, बरं नाश्ता केला? होय केला. चला. ते सकाळ सकाळ शिटीतल्या मॅनेजर बाईकडे काय काम काढलं होतं? ते एक काम होतं. तेच की, कसलं काम? तुम्हाला सकाळच्याला सांगितलं नाही काय? ते सरावाचं काम होतं. बरं चला. तो कागद कसला होता हो? कुठला? ते नाही का आम्ही तुम्हाला कसला कागद आहे विचारलं की तुम्ही लगेच लपवला. चला समद्याने न्याहारी करून घ्या. आज मस्त गोडाचा शिरा केलाय मी. अरे वा, या या बसा. सखी मॅडम बसा बसा बसा. बरं बसा की. काय गोदाक्का, काय गोड बातमी आहे काय? नाही, समद्यांचं तोंड गोड करायला सांगायलाय. अहो, रानाची नवी दुस्ती झाली आहे. ही काय बातमी कडू आहे होय वहिनी साहेब? अहो, आम्ही कुठे जातो म्हणलं गोदाक्का. आणा इकडे. अहो द्या, देतो आम्ही. राणा भाऊजी हे घ्या. सखी मॅडम घ्या शिरा. चंदे तुला कसं सोडायचं बाई, तू आपली खा आणि हो मोठी. भाऊ बाई, अहो या 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 या. नाही अहो बस. अहो असं कसं तुम्हाला एकट्याला सोडायचं? घ्या घ्या, तोंड गोड करा तुम्ही. घ्या घ्या घ्या. तुम्ही घ्या की. अहो नाही नाही, आम्ही नंतर घेतो. सखी मॅडम काय प्रसादासारखं एवढी एवढूस खायलाय? कोल्हापुरा खायचा तुम्ही, खावा बिंदास. अन्वय, शिरा कसा झालाय ते बी सांगा जरा. अहो आमच्या गोदाक्कांनी बनवलाय, एकदम भारी बनवतात बरं का. सुगरण आहेत सुगरण. बरं राणा भाऊजी, आता तुम्ही दोस्ती केलीच आहे तर ती जरा नीट निभवा म्हणजे झालं. तुम्ही बी आमच्या राणा भाऊजींनी जरा नीट सांभाळून घ्या काय. नाही कसं आहे, आमच्या राणा भाऊजींचा स्वभाव म्हणजे एकदम लोणी. असं पागळत्यात बघा. आणि असा लाजरा बुजरा स्वभाव आहे. तुम्हासनी म्हणून सांगतो हा सखी मॅडम, आमच्या राणा भाऊजींची का नाही अख्ख्या आयुष्यात एकच मैत्रीण झाली, आणि त्या म्हणजे आमच्या जाऊबाई. आणि आता तुम्ही दुसरी मैत्रीण.
आमच्या जाऊबाईंनी बघा त्यांची मैत्री एकदम चांगली निभावली. तसं तुम्ही बी निभवा काय. हा तुमच्या जाऊबाई वेगळ्या, मी वेगळी, त्यामुळे माझी मैत्री वेगळी असणार आहे. पण डोंट वरी, मला माहितीये मैत्री कशी करायची असते. अरे वा, चांगलंच आहे की. तुम्हाला तर समजच माहिती आहे. वा वा. गोदा का लाडू उशीर होतोय. अगं तो राधी बरोबर गप्पा मारत खात बसलाय. लाडू, ए लाडू चल, मला उशीर होतोय. राणा, आता तुझी आणि माझी मैत्री झालीये, तर मैत्रीबद्दल माझ्याकडून तुला पहिलं गिफ्ट. गेस कर काय असेल. काय आहे? आता फवारण्याचा पंप काही नाही आणता आला मला, म्हणून एक गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. अगो बाई, पहिलं गिफ्ट म्हणजे आता दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं सुरूच राहणार काय? हो, आता मैत्री आली म्हणजे गिफ्टही आलीच की. वय की वय. अहो तुम्ही का नाही एकदम आमच्या जाऊबाईंसारखा सेम, एकदम सेम. लाडू चल, मला उशीर होतोय. राणा ओळख ना काय असेल. अहो ते आता तुम्हीच सांगा की, मी लय कच्चा आहे या बाबतीत. बर, आजपासून तुझी कुस्ती पुन्हा सुरू. काय सांगताय? हो, आता अजून वेळ वाया घालवण्यात काही पॉइंट नाहीये. लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे. अंजली बाई ऐकलं काय? आजपासून माझी कुस्ती सुरू. छान, तुमच्या मनात होतं ते झालं. माऊ चल की. चला. हे पहिलवान, अरे इकडे. नष्ट झाला काय? गरगरीत. बरं तू बी ऐकलंस का नाही? अरे आजपासून मी कुस्ती खेळणार आहे, म्हणजे माझी बी कुस्ती सुरू. चल की. हा, चल. आणि शाळा. चला. अंजली, आज गोपाळ काला हाय. तेव्हा जरा लवकर येता आलं तर ये, म्हणजे तयारीला मदत होईल मला. हो येते. चल. राणा, अरे तू अंजलीला सोडायला गेला नाहीस वैर? हाऊ गोदा का, इथे एवढा महत्वाचा विषय चालू आहे. आता त्यांना चालत जायला काय अडचण नाही. तू मस्ती कसली आल्या अडचण.